जानकी, आज जरा मला संशय येतोय ग. संशय? हो. कोणाबद्दल? संशय तुझ्या बाबतीत आहे. पुढे माझ्या भावा माझा आता म्हाताऱ्या माणसाबद्दल संशय करतो तुमका. तू समजतेस ना, मग तसा संशय नव्हे. हा जरा संशय फार वेगळा आहे. मग समजलं नाही काय का? मला सांग, तुझं कर्तव्य कोणतं? राज्यात काही काय घडता, कोण काय बोलता, सगळ्या मी तुमका सांगतोय. हो ना. हो. मग आज दरबारी यायला तुला विलंब का झाला? तो संशय मी आणि दिलेला आहे संशय समाजाला. त्याचं कारण ही सगळी जनता असा. काय? होय, ही सगळी जनता. आज तुला विलंब झालाय, हो. याला करणी जनता आहे. हा, तुमच्याजवळ तुमचा भेटण्यासाठी मी येत होतो. तो सांगता जानकी थांब थांब, नारायणी द्या जाऊन सांगा, नारायणी ता जाऊन सांगा, म्हणजे सगळं बोलत बोलत सगळे झालं थोडं मला. म्हणजे ही जनता माझ्या बाबतीत असं काहीतरी बोलते आणि ते मला सांगायचंय. मग जानकी सांग, ही सारी जनता आहे ना माझ्या बाबतीत असं काय बोलते मला ऐकायचं. तसं तुमच्या बाबतीत कोण काय वाईट बोलत नाही, वाईट बोलणारच नाही तेवढा माझा विश्वास आहे. सगळ्या काय तर बराच बोलतात, पण थोडंसं सगळे विचारच करतात. विचार? हो. असा कोणता? तुमचं काय झाला तेव्हा तर ही राजगादी तुमचे बाबा सांभाळत होते. सत्य. आणि आता बाबा गेले म्हणजे तुमचा सोडून गेले. आता त्यांच्या पश्चात तुम्ही राजगादीवर बसला. पण तुमचे बाबा ज्या राजगादीवर होते तेव्हा गरिबांसाठी काय काय सुविधा ठेवल्या त्यांनी. आता कसा राजकारण बदलला, मंत्रिमंडळ बदलला, मग तो सुविधा चालू राहतो काय बंद झालं. शंका तुझी रास्त आहे. आता तुझ्या मते राजकारण फार बदललंय. हो. हल्लीच मंत्रिमंडळ सुद्धा बदललंय. तुम्हीच बदलला. आता बाबांच्या पश्चात राजगादीवर मी बसले, पण बाबा ज्यावेळी राजगादीवर होते ना, अनेक योजना या जनतेसाठी त्यांनी लागू केल्या. पुरुषांसाठी बऱ्याच योजना होत्याच, माणसासाठी अधिक होत. पण खास करून या साऱ्या स्त्रियांसाठी अनेक योजना माझ्या बाबांनी राबविल्या. याला कारण कोणतं माहिती आहे तुला? या लाख स्त्रिया आहेत ना, माझ्या बाबांना आपल्या भगिनीप्रमाणे, आणि प्रत्येक भगिनीची इच्छा पूर्ण करणं हे माझ्या बाबांचं कर्तव्य होतं. आणि म्हणूनच ना या भगिनीसाठी अनेक योजना माझ्या बाबांनी राबविल्या. पण ज्या योजना माझ्या बाबांनी चालू केल्या त्या योजना मी सुद्धा तशाच चालू ठेवली. तर सांगलंय सगळ्यांना मी, तुमचं ज्या काय सध्या तुमचं गाव त्याला म्हणा. पण जानकी, योजना चालू राहतील, पण यावर आता काही अटी आहे. अटी आहे आपण सांगले मी. आणि जी स्त्री, ती भगिनी त्या अटीची पूर्तता करेल तिला त्या योजनेचा लाभ घेता येईल. सगळं सांगले मी. हो ना. सगळ्या काय तर तुमचं चालू नव्हता, पण काही दिवसांनी काहीतरी जेळे फाटे फुटते त्याचा विचार करू नको. चांगले याला कारण आहे. अगं सर्व जर योजना मी मोफत दिल्या ना, कष्टाची किंमत काय ही माझ्या जनतेला कळणार नाही. प्रयत्न प्रत्येकाला करावेच लागतात. प्रयत्नार्थी परमेश्वर, आणि त्याचं फळ प्रत्येकाला मिळत असतं. बरोबर आहे, बरोबर आहे. तुमच्या बाबांचा नाही समजला, पण तुमचा समजला. बरं, मला सांग, एवढंच बोलता येतं. आणि काय काय लोक म्हणतात आता नारायणी एवढी मोठी झाली लगीन तरी कधी करतली, असं सगळं विचार करत ना काही तेच नव्हतं. मी म्हणलं की कधी कधी तुमचा काय करूचा. जानकी, ही सारी जनता विचार माझ्या लग्नाचा करते, पण मी लग्न का करत नाही याचं कारण तुला ज्ञात आहे. अगं समजा माझं लग्न झालं, जानकी मला सांग, अगं या जनतेचं काय होणार? आणि जास्तीत जास्त काळजी मला तुझी आहे. माझी कशी? माझ्या मागे तुझं काय होणार आहे? मी तुमचा लगीन झाला तर तुमच्या बरोबर येईल का? पण जनतेचा तुम्ही विचार करतात ना, मला सांगा, जो माणूस जन्मा गेलो तो आज नाही उद्या मरतलो, होय ना? मग तुम्ही असं बऱ्याचशा जनतेचं रक्षण करशाल, तुमच्या पाठी कोण करताना मला सांगा. लगीन करूच होया, पण या जनतेचं सुख मला महत्वाचं आहे. आणि त्या माणसाचा लगीन वेळारच जाऊ आहे. अगं पण मी नकार का देते याचं कारण मी तुला सांगितलं. समजला. मग लगीन झालं म्हणजे तुम्ही भावाच्या घरात जाताला, मग या राज्यात कोण सांभाळतात त्याचा मार्ग असं. मार्ग तुम्ही असं करा, ज्या राज्यात 2 जिल्हे असतील
हा. एका वाडाला किती जायचं एक त्या राज्य सांभाळीत दुसरं ह्या राज्य सांभाळीत तुमका काही आव नको काय डोकं आहे तुझं होतं म्हणजे राजकारणाला 2 पुत्र असतील एका पुत्राशी मी लग्न करावं म्हणजे हा सारा राजकारभार तो सांभाळू शकतो पण जानकी आता याची काही गरज नाहीये म्हणजे आणि लग्नाची चिंता आता मिटली आहे म्हणजे मी काय बघलाची ना नाही म्हणजे असं बोलला म्हणून विचारतो मी असं काय म्हणाले अगं मला स्वप्नवास आलाय आणि तो स्वप्नवास कोणता एक महाभयंकर संकट माझ्यावरती येईल आणि त्या संकटातून जो वीर पुरुष माझी मुक्तता करेल अगं तोच माझ्या जीवनाचा भावी जोडीदार होईल असं हा आता लग्नाची चिंता मिटली आहे पण नारायणी मी काय म्हणतो काय ते? तुमका सपन पडला तर दुपारचा पडला काय फटफटी पडला मला जे स्वप्न पडलंय ना हे पहाटेचं स्वप्न आहे मग खरं वाटायला आणि पहाटेचे स्वप्न केव्हाही असत नाही. देवा बाबा बरा केलं तुझे माझ्या बाबा ऐकून बरा वाटला तेव्हा तुझ्या पाया पडते पदर बसते ह्या पोरावर एकदा मोठ्या संकट येऊन देते माझा चांगला विचार करतेस की वाईट बरोबर ते म्हणजे संकट येईल कोणती धावाने तो मग लगीन होता ना म्हणून तसं बोलले हा म्हणजे लग्नाचा विचार करते एवढेच बोलतेस ना आणखी काही विपरीत माझ्या साम्राज्यात घडतंय काय ते? आता बजेट मी तुम्हाला सांगलेलं आहे ना आपल्या राज्यात काय घडतं तर सगळं मी लपवून ठेवलेलं आहे पण आज माझं नाईलाज झालं तुमचं नाईलाजच सांगायचं लागतं हो असं काय घडतंय आपल्या राज्यात काय घडतं हा. आपल्या राज्यात एक अरण्य असा अरण्य? हो रान तिच्या मोठा पेड असा आणि त्या पेडाचं ना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा आवाज येत राहता आणि कोण कोण बघून गेले ना आपल्या राज्यातले एक सुद्धा पाठी येऊन नाही अरण्यात एक भलं मोठं वारुळ आहे आणि त्या वारुळातून ओम नमः शिवाय हो असा मंत्र उच्चार ऐकू येतो पण जानकी मला सांग याला साधारण किती दिवस झाले दिवस म्हणून काही करतात किती वर्ष झाली काय बरीच वर्ष झाली पण याची कल्पना मला नाही नाही देऊ एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस हे अगोदर मला का सांगितलं नाहीस तू का सांगितलं नाहीस मी काय विचारते कारण असं लपवून का ठेवलंस माझ्यापासून कारण आता मी एक पतिव्रता असे समजला ना माझ्या भावान सांगल्यानंतर मग काय करायला लागला माझ्या भावान मग सांगल्याने आता काय घडतं तर नारायणी जाऊन सांगा नको मला कारण जो जो गेला तो पाठी नाही तो तिच्या संकट येईल मला याला कारण तुझा नवरा आहे नवरा तुला सांगून गेलाय याची कल्पना मला देऊ नको आम्ही काय त्या बघून येते म्हणून सांगले आणि नवरा तुझा स्वतः अरण्यात गेला गेले ते अजून इलेच नाही मी म्हणतो आज येते उद्या येते आता इलेच नाही साधारण किती वर्ष झाली बरीच वर्ष झाली अरे बाबा हे संकट दूर करण्यासाठी तुझा नवरा स्वतः अरण्यात गेलाय हो बरीच वर्ष मागे लपली नवरा काही तुझा माघारी आला नाही जानकी हो आता तर माझा संशय वाढू लागला कोणाबद्दल माझ्याबद्दल का माझ्या भावाबद्दल तुझ्या नवऱ्याबद्दल काय एवढी वर्ष झाली नवरा काही माघारी आला नाही तेव्हा आता नवऱ्याची वाट बघू नको म्हणजे नवरा तुझा परत येणे नाही कोणी सांगल्या मी सांगते असं कसा नक्कीच तुझ्या नवऱ्याचं काहीतरी बरोबर घडलंय असल्या घाणेरड्या डबाला अगं तुझ्या सौभाग्यात रवी मावालाय आता नवऱ्याची वाट काहीतरी बोला नको दुसऱ्या जागा कधी बोला नाही तुला कसा ठाव समजला माझं गोप नाही तो खरा आणि खोटा त्या 4 गटाचं अंतर असणार आपण त्या डोळ्याने आपल्या बघला तर खरा कानाने ऐकलेला खरा आणि म्हणूनच मी तुला सांगते माझं ऐक तुझ्या देहावरती हे सौभाग्य अलंकार आहे पण हे सौभाग्य अलंकार आताच्या आता उतरवून ठेव नवरा तुझा परत येणे नाही बघा मी तुमका सांगायला ठेवते तुमका राग दिलो तरी झाला काय ते तुम्ही सगळे जणांना सांगता सांगावर असणारे सौभाग्याचे अलंकार उतरून ठेव म्हणा बरं. त्या सांगण्याने उतरून ठेव हा. आणि माझं होईल वगैरे काय करू अगं पण एवढी वर्ष आली नाही पाहता येणार आहे येतली नवरा तुझा परत येऊ शकत नाही पतिव्रतेचं काम असं ह्याचा पता असता समजलं ना ह्याचं महत्व काय असं तुमच्या गळ्याचं नाही समजलं ना महत्त्व? तुमच्या गळ्यात मंगळसूत्र नाही ह्याचा महत्व काय असा ह्या जर बाई माणसाच्या गळ्यात नसा तर त्याची कोण 4 लोकात गोटी पण भरूचा नाही समजलं ना ह्या जर गळ्यात नसा तर 4 लोकात कोण फुल सुद्धा मारूचा नाही
आणि ह्या जर गळ्यात नसाल तर पुढल्या वर्षा बोलवून बुवा सुद्धा बोलून झाले. एवढा विश्वास तुझा नवऱ्यावरती आहे मनाने ठरवून ठेवलंय काय हो येऊन देत काय नको येऊन दे गेलो तरी सवाशी राहिलो तरी सवाशी. अगं पण जरा तरी नवऱ्याचा विचार कर ना. एवढी वर्ष नवरा आला नाही, एवढा तुझा विश्वास आहे तुझ्या नवऱ्यावरती. काय विश्वास आहे? माझ्या भावांमध्ये विश्वास असा काय विश्वास आहे? तुमका जसा फाटेचं स्वप्न सांगलेलं ना कोणी हा माझ्या भावान माका सांगलेला असा. काय ते? ज्यावेळा गो माझं रानात जातो तेव्हा मी विचारले तुम्ही आता ते रानात जाता हा. तडे तुमचा काहीतरी बरा वाईट झाला तर माका कसा हो समाजताला काय म्हणाला तू? तेव्हा माका म्हणायला लागले तू काय बिहा नको हा. माझा जर काहीतरी बरा वाईट झाला तर पहाटे तुझ्या सपनात येऊन सांगन म्हणा. अजून ताकद माका सपन पडला नाही मी कसा उतरत नाही. म्हणजे नवरा तुला जाताना सांगून गेलाय हा अरण्यात जर काही बरं वाईट घडलं असेल नवरा तुझ्या स्वप्नात येईल आणि जे काही घडलंय ते स्वप्नात येऊन तुला कथन करेल. पण जानकी मला सांग एवढी वर्ष मागे रोखली तुला एकदाही स्वप्न पडलं नाही? सपन पडताना कसा म्हणजे मी पाटपाट पर्यंत निघतच नाही. काय? अगं पण का झोपत नाहीस? मागा पुढे लक्ष्मी येत नाही आणि काहीतरी येऊन सांगल्या सगळं उतरून ठेवू. अगं तोपर्यंत तुला स्वप्न पडत नाही नवऱ्याचं काय घडलं आपल्याला कळणार नाही. नको कळालेच नको ना उतरून काही नाही मका सांगा नको तुम्ही आता नको म्हणजे नवऱ्यावरती तुझा विश्वास आहे. असा माझं भाऊ मग हा जर विश्वास तुझा नवऱ्यावरती आहे तर माझा शब्द तुला आहे सुखरूप माघारी आणणं हे नारायणीचं कर्तव्य आहे. असं मला काय पण नवरा जिवंत असेल तर असं मी सांगते तुला आहेत ना? हो मला सांग अरण्यात वारू कुठे आहे? मका ठावा दाखवू शकतेस? मी लांब दाखव. हो ना चल. एक नाट्यप्रेमी